आता आलो इथं मेट्रो स्टेशनला आणि हे बघा इकडं जे आहे मेट्रो स्टेशन आहे आणि सकाळी निघालो होतो मी इथून। तर इथून गेल्यानंतर काय मग मला ओतूरला जायला जवळपास 5-6 तास लागले। गुड मॉर्निंग सगळ्यांना। आणि आता बघा हे बाजूला मेट्रो स्टेशन दिसतंय, हे मेट्रो स्टेशन आहे दापोडी आणि दापोडीला पोहोचतोय सकाळी। आता 6:30 वाजले आणि इथून रवाना व्हायचे। तर स्टेशनला जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे कारण ओतूर गाठायचं आहे। शनिवार असल्यामुळं मग इकडं आलो होतो, तर आता निघालो आहे। तर हे बघा सकाळचं पुणे किती भारी वाटतंय आणि एकदम शांतता, गाड्यांचा आवाज कमी, हे एकदम भारी चित्र आहे पुण्यातलं। आणि सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटतंय। सकाळी 6ला म्हणजे कितीला 5:30लाच घर सोडलं होतं, इथपर्यंत पोहोचायलाच 1 तास लागला आहे ऑलमोस्ट। तर चला पुन्हा भेटतो मी तुम्हाला स्टेशन वगैरे झाल्यावर। आणि ओतूरचं एका ताईचं हे पण होतं, कमेंट होती, तर ती पण काय कमेंट होते सांगतोच मी तुम्हाला। आणि ओतूरमध्ये सध्या बिबट्याची फार दहशत आहे, अशा ठिकाणी स्टेशन घेतो आहे। तर ठीक आहे, एवढं काही घाबरायचं कारण नाही आहे। पण कसं आहे, आपण बाहेरचे असले तर जरा भीती वाटतीच थोडीफार। तर आलो इथं मेट्रो स्टेशनला आणि हे बघा इकडं जे आहे मेट्रो स्टेशन आहे आणि सकाळी निघालो होतो मी इथून। तर इथून गेल्यानंतर काय मग मला ओतूरला जायला जवळपास 5-6 तास लागले आणि स्टेशन संपवून यायचं होतं तिकडून। 5-6 तास नाही, त्यापेक्षा जास्त लागले कारण ओतूर स्टेशन खूप दूर आहे इथून आणि आता मेट्रो स्टेशनला थांबलो आहे आणि घरी जायचं आहे। हे बघा मेट्रो आली आहे माझी, तर ह्या मेट्रोमधून जाणार आहे आता। तर चला भेटतो मी तुम्हाला पुन्हा। तर चला। मस्तपैकी वरण बनवलं, चपाती आणि इथं अंडा भुर्जी आहे कारण काय तोंडी लावायला काहीतरी पाहिजे होतं। आणि भात पण केलेला आहे, पण भात घेतला नाही। मस्त तूप टाकलं आहे आता वरणावर, हिरवी मिरचीचं वरण केलं आहे। आता मस्त जेवण करतो आणि जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो, काय काय झालं ते सांगतो। तर नमस्कार सगळ्यांना। खूप छान मागच्या व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स होता, भरपूर कमेंटही आल्या आणि का 4-5 दिवस व्हिडिओ पडला नव्हता ते मी तुम्हाला सांगितलंच मागच्या व्हिडिओमध्ये। तर आज तुम्हाला पाहिलंच तुम्ही सकाळी मी कितीला निघालो होतो, कारण आज शनिवार होता आणि बॅच खूप दूर असेल तर तिथं राहावं लागतं, पण मग शनिवार होता त्यामुळं मी परत आलो पुण्याला। तर सकाळी म्हणजे जवळपास खूप लवकर निघावं लागलं। तशी शाळेची जी बॅच आहे ती 12 वाजता असते। तर इथले चाकण आणि इथली ट्रॅफिक जी आहे चाकण आणि भोसरी, तर इथून जायला खूप वेळ लागतो। म्हणजे मी काय करतो, इथून कात्रजला जातो, कात्रजहून स्वारगेटला जातो आणि स्वारगेटहून मेट्रोनं पुन्हा ह्याच्यापर्यंत जातो, आपल्या दापोडीपर्यंत। आणि तिथून मग एक गाडीमधून ह्याला पोहोचलो ओतूरला। तर ओतूरची जी बॅच चालू आहे ती आता आणखी काही दिवस आहे, मला वाटतं आणखी 5 दिवस तरी असेल। तर ओतूर म्हटलं की बऱ्याच कमेंटही आल्या कारण बिबट्या खूप आहे तिथं, जवळपास 1000 बिबट्या त्या परिसरात आहेत। तर त्यामुळं झालं काय की तिथे जरा दहशत आहे। आणि मागच्याच आठवड्यात मला वाटतं एका 13 वर्षाच्या मुलावर हल्ला केला बिबट्यानं आणि त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला। तर त्यामुळं आंदोलनं पण झाली होती, कारण काय आहे की वन्य प्राण्यांचा आता जी भीती आहे, कारण नरभक्षक झाले, बिबट्या असेल, वाघ असेल, तर ते फार धोकादायक असते माणसांसाठी, आपल्या लोकांसाठी, तिथल्या रहिवासी लोकांसाठी। तर ती एक, आणि सगळ्यात मेन म्हणजे काय माहिती आहे का, ओतूरला ऊसाची खूप शेती आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे। ऊसाची शेती आहे आणि ऊसामध्ये काय आहे की बिबट्या राहतात ऊसामध्ये आणि जागोजागी ऊसच दिसेल तुम्हाला तिकडं, पाणी भरपूर प्रमाणात आहे, मग ऊस दिसतो आणि ऊसात ते बिबटे राहतात। आणि दुसरी गोष्ट एक महत्त्वाची म्हणजे बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली। आता ऊस म्हणलं की त्यांना पोषक वातावरण राहायला, सगळं अधिवास करायला,
आणि त्यातून मग त्यांचे प्रजनन होऊन मोठ्या प्रमाणात बिबट्यांची जवळपास मी त्या दिवशी पेपरला वाचलं 1,000 बिबट्या जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुका. म्हणजे हे प्रमाण खूप जास्त वाढले आणि मग ते अन्नाच्या शोधात काय आहे, की गावोगावी फिरायला लागले. आणि मी एक पाहिलं, की तिथं कसं आहे आता, पूर्वी जनावरांवर हल्ले व्हायचे. तर आता प्रत्येक शेतकऱ्यानं काय केलं, की एक पॅक असे हे केले, गोठे केले, ज्यात बिबट्या आतमध्ये येऊ शकणार नाही. आणि त्यामुळं काय व्हायला लागलं, की बिबट्यांना अन्नाची कमी पडली, की मग ते मानवी वस्तीत घुसायला लागले. पूर्वी गोठ्यांवर कसे कोंबड्या असतील, शेळ्या असतील, तर त्यांच्यावर हल्ला करून ते त्यांचे ते अन्नाची गरज भागवायचे. पण आता ते पण बंद झाल्यामुळं काय झालंय, की बिबट्या आता मानवी वस्तीत शिरायला आणि माणसांवर हल्ले करायला लागला आणि जास्त करून लहान मुलांवर हल्ले केले जाते. त्यामुळं तिथं प्रचंड धोका वाढला. एका महिलेवर सुद्धा हल्ला केलाय. तर अशा 4-5 4 केस झाल्या मला वाटतं मागच्या काही दिवसात. त्यामुळं तिथं खूप धोका वाढलेला आहे. ओतूरमध्ये एक मोठी शाळा आहे. त्या शाळेतच सेशन सुरू आहे. तर त्या सेशन आता आम्हाला काही शाळेत असल्यामुळं पण शाळेच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊस आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहे आणि खरंच मला कमाल वाटते तिथे राहणाऱ्या लोकांची. कारण काय आहे, की बिबट्या आणि रात्रीचं बाहेर निघायचं काम नाही. सकाळी खूप लवकर बाहेर निघायचं काम नाही. तर ही अशी भीतीदायक परिस्थिती आहे तिथं. पण तिथल्या लोकांना कसं असतं, की जिथं राहत असतात, त्यांना ह्या गोष्टी यूज्ड टू असतात. त्यामुळं एवढं काही त्यांना काही वाटत नाही. पण जे बाहेरून जातो, आता आमच्याकडं मराठवाड्यात, जालना वगैरे तिकडं बिबट्या वगैरे असल्या कुठल्याही वन्य प्राण्यांचा काही असे धोका नाही आहे. आणि त्यामुळं आपल्यासारखे जर तिकडे गेले, तर खूप जास्त घाबरून जातो आपण, की येतो की काय कुठून किंवा काय आपण जर पायी चालत असेल तर. तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात. पण ठीक आहे, आपल्याला ते बॅच करणं गरजेचं आहे. आणि एक आणखी एक कमेंट होती, की दादा पालघरला सुद्धा घ्या बॅच. तर पालघरसुद्धा आहे, पण मी अजून पालघरला गेलो नाही आहे. तिकडं पण बॅच सुरू असतात. कारण मी ज्या संस्थेसोबत काम करतो, ती संस्था आदिवासी लोकांसाठी म्हणजे आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त काम करते. कारण आदिवासी भागातल्या मुलींना ते एक्सपोजर मिळत नाही, जे शहरी भागात मिळतं. आदिवासी असेल, ग्रामीण असेल किंवा निमशहरी असेल म्हणजे तालुक्याच्या ठिकाणं. तर अशा ठिकाणी संस्थेचं काम चालतं या. तर तिथं पण पालघरमध्ये पण मला जर संधी मिळाली पुढच्या 2-3 महिन्यात, तर मी पालघरला नक्की येईल. तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल, की मग मी पालघरला पण आलोय आणि नाशिकला पण येऊ शकतो असं काही नाहीये. तर असं आहे सगळं. तर ह्या बॅचेस तर सुरू आहे आणि खूप छान सेशन सुरू आहे आणि बऱ्याच सेशनचे काय आहे, खूप अनुभव खूप भारी असतात बरं का. म्हणजे काही-काही शाळेतले प्रिन्सिपल तुम्हाला सांगतो, एवढे म्हणजे विजनरी असतात, की मी बरेच प्रिन्सिपल पाहिले, की त्यांच्या डोक्यात विद्यार्थ्यांसाठी इतकं भारी व्हिजन असतं, की त्या शाळेतले शिकलेले विद्यार्थी नक्की 100% सांगतो ते कुठं ना कुठं चांगल्या पदावर असतील. कारण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमच्या सेशनला सुद्धा जे सहकार्य त्या प्रिन्सिपल सरांकडून केलं जातं, त्यामुळं खरंच कळतं, की त्या सरांना आपले विद्यार्थी किती चांगले व्हावे, समाजात त्यांनी काहीतरी स्थान निर्माण करावं, यासाठी ते किती धडपड करतात ते सुद्धा, प्रिन्सिपल सरसुद्धा किंवा शाळेतले शिक्षक लोकंसुद्धा. हे दिसून येतं आणि काही-काही शाळेत तर कधी-कधी रिस्पॉन्स कमी असतो. पण ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळं सारखंच मिळेल असं नसतं. पण विद्यार्थ्यांमध्ये बदल खूप पाहायला मिळतो आणि मुळात मुलींसाठी जास्त आहे हे सेशन. तर मुलींमध्ये खूप बदल पाहायला मिळतो. पहिल्या दिवशी न बोलणाऱ्या मुली, शेवटचा दिवस जेव्हा येतो आमचा सेंड ऑफचा, त्या दिवशी त्या स्टेजवर येऊन भाषण करतात. म्हणजे ही काय असते, की आपल्या शिकवण्याची आणि जो सिलेबस तयार केला त्यांच्यासाठी स्किलचा, तर त्याचा त्याचा हा परिणाम असतो. तर खूप छान मुली म्हणजे त्याच्यात ॲक्टिव्हिटी असतात, बऱ्याच गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टीमध्ये तयार होतात आणि शेवटच्या दिवशीचं तेच समाधान असतं, की मुली ज्या पद्धतीनं रिप्रेझेंट करतात स्वतःला, डेअरिंग येते त्यांच्यामध्ये. समोर येऊन बोलायचे असेल, कुठले प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी ते देण्याची हिंमत. कारण काय मी सुद्धा सांगतो, की लहानपणी चुकल या भीतीनं मी कधी-कधी उत्तर द्यायला टाळत होतो. पण जेव्हा मला कळलं, की बाबा चुकलं तरच आपल्याला शिकता येईल, त्यानंतर मी उत्तरं द्यायला लागलो.
तर तसंच मी पण मुलींना वारंवार सांगत असतो, की चुकलं तरी चालेल, पण उत्तर द्यायचा प्रयत्न करा आणि त्यातून खूप बदल झालेला पाहायला मिळतो. बऱ्याच मुलींचं जे करिअरमध्ये कन्फ्युजन असतं, तर ते करिअर कशात करायचं ते आता मी एक अनुभव सांगतो तुम्हाला, की मी एका शाळेत गेलो होतो. तर तिथं मुलींना विचारलं मी, "तुमचे टार्गेट काय आहे आयुष्यातलं? स्वप्न काय आहे?" तर बऱ्याच मुलींनी आय-ए-एस, आय-पी-एस काय-काय व्हायचं असं बरेच स्वप्न सांगितले. डॉक्टर, कोणाला इंजिनिअर. तर काही मुली ज्या होत्या त्यांना विचारलं तर त्या म्हणे, "सर आम्ही अजून आमचं स्वप्न निश्चित केलं नाही. आम्हाला काय व्हायचं आम्ही ठरवलं नाही." म्हटलं, "ठीक आहे. शेवटच्या दिवशी तुम्हीच मला सांगाल, की तुम्हाला काय व्हायचंय?" आणि जसे सेशन संपले, त्यानंतर सेशन संपल्यानंतर त्यांनीच समोर येऊन भाषण केलं, की आम्हाला काय व्हायचंय हे जेव्हा सरांनी विचारलं, तेव्हा आमचं निश्चित नव्हतं. पण हे सेशन झाल्यानंतर आम्हाला कळलं, की आमचा कल कुणीकडे आहे आणि आम्ही काय होऊ शकतो, काय आमचं टार्गेट असावं आणि ते त्यांनी सांगितलं. तर खूप म्हणजे हेच एक समाधान असतं या सेशनचं आणि हे इतकं छान काम करायला मला मिळतं. त्याचं मला खरंच मी खूप देवाचा आभारी आहे त्यासाठी. आणि इतरही कमेंट बऱ्याच आहे. ओतूरमधल्या एका ताईचं पण कमेंट होती, की मी पण ओतूरची आहे. तर खूप छान आहे ओतूर गाव आणि सगळं पाणी वगैरे भरपूर आहे आणि तिथं जवळच अ, अष्टविनायकापैकी एक गणपती आहे. त्या गणपतीला पण आम्ही जाणारच आहोत. मी त्याचा व्हिडिओ पण टाकेलच लवकरच. त्या गणपतीला गेलो, की आम्हाला या सेशनमधून वेळ मिळाला की आणि इतर बाकी मग एक ताई आहे. त्यांना भेटायला जायचं आहे, तर उद्या शक्य झालं तर मी नक्की येतो. मी कमेंटमध्ये माझा एक नंबर टाकतो. त्या नंबरवर मला तुमचं ते म्हणजे दवाखान्यात कुठं असाल तर ते मला पाठवा. ते मी कमेंटमध्ये टाकतो नंबर तिथं. WhatsApp नंबर आहे. तर त्यावर मेसेज केला तर मी प्रयत्न करतो उद्या मला माझे इतर पण बरेच कामं आहे. पण त्या ताईंचं बऱ्याच दिवसापूर्वी कमेंट आली होती, की "दादा भेटायला या, मी दवाखान्यात आहे." तर मी प्रयत्न करतो नक्कीच यायचा. असं आहे सगळं आणि गावाकडून खूप तातडीनं आलो होतो मी. त्यामुळं मग सगळं वेळ मिळाला नव्हता आणि आराम पण नाही झाला. तर आता या संडेलाच मला थोडा रिलॅक्स आहे, कारण मागच्या संडेला सुद्धा मी बिझीच होतो. तर सगळं असं आहे. तर नवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच एक नवीन एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. तर ती गोष्ट पण काय आहे ती आता पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स दिला, सगळ्यांना व्हिडिओही आवडला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. खरंच धन्यवाद. आणि आजचं काही विशेष काही आहे नव्हतं असं. पण म्हणजे काय चालू आहे ते सांगावं म्हटलं त्यामुळं हा व्हिडिओ बनवलाय. चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत. बाय बाय.